नालासोपारा जिजाई नगर परिसरामध्ये जवळपास 11 जण जे आहे ते वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते। मात्र त्या वाढदिवस साजरा केल्यानंतर जो केक होता तो केक खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची ही धक्कादायक घटना झाली आहे। आणि नालासोपारा जिजाई नगर परिसरामध्ये जवळपास 7 मुलं जी आहेत आणि एकूण 4 महिला त्याच्यामध्ये आहे। आणि त्या संपूर्ण घटनेनंतर आता विजयालक्ष्मी जो टाकी रोड परिसरामध्ये विजयालक्ष्मी जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जवळपास 11 जणांना आहे जे दाखल करण्यात आलं आहे। त्यानंतर या संपूर्ण घटनेनंतर आम्ही जेव्हा या संपूर्ण घटनेची माहिती जेव्हा डॉक्टरांकडून घेतल्यानंतर डॉक्टरांनी अशी प्राथमिक माहिती दिली आहे काही केक खाल्ल्यानंतर जी विषबाधा झाल्याची अशी घटना जी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी सांगितली। मात्र या संपूर्ण घटनेनंतर जे नालासोपाराचे तुळिंग पोलीस जे आहेत ते या रुग्णालयात आल्यानंतर ह्या पूर्ण म्हणजे जी पोरं आहेत 11 जण आहेत त्यांची जबाब नोंदवला आहे। आणि त्या जबाबामध्ये पोरांनी आणि महिलांनी देखील असं सांगितलं की केक खाल्ल्यानंतर त्या केकमध्ये पाल सापडल्याची अशी घटना त्या पोरांनी सांगितली। मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता पोलिस पूर्ण तपास करत आहे। मात्र अशा प्रकारची जेव्हा घटना घडतात तेव्हा फूड अँड ड्रग्स यांनी या संपूर्ण घटनेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग्स एफडी यांनी जी कारवाई ती सुरुवात केली आहे। मात्र वसई विरार परिसरामध्ये अशी जेव्हा घटना घडते तेव्हा फूड अँड ड्रग्स ह्या म्हणजे एफडी यांनी ह्या संपूर्ण घटनेवर तत्काळ दखल घेतली पाहिजे आणि कारवाई देखील केली पाहिजे। मात्र ह्या संपूर्ण घटनेनंतर आता तुळिंग पोलीस जे आहे त्या पूर्ण तपास करत आहे, नेमकं ही घटना काय घडली आहे ह्याचा माहिती घेत आहे। महेश गोयल, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।